सोलापूर जिल्ह्यातली पेठ असणारा बार्शी तालुका, या तालुक्यातील ऐतिहासिक शेंद्री नावाचं गाव, जिथं पुरातन माझ्या हनुमंतरायाचं पवित्र अधिष्ठान आहे. मनोजवं मारुततुल्यवेदं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरिद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये असणारं अधिष्ठान आणि या भूमीमध्ये असणारा हा नामयज्ञ सोहळा तुम्हा सर्वांच्या पवित्र कृपा आशीर्वादाने संपन्न होत आहे. ज्या भूमीमध्ये आलो ती भूमी एक शूरांची भूमी, वीरांची भूमी, इतिहासकारांची भूमी, स्वातंत्र्य सेनानींची भूमी, ही सोलापूरची भूमी. सोलापूरची चादर जगात प्रसिद्ध, सोलापूरचं पांढरं सोनं जगात प्रसिद्ध, म्हणून भारतात सर्वात मोठं लोहमार्गाचं जाळं असणारा जिल्हा सोलापूर जिल्हा. हातमाग विनमाग याचं केंद्र असणारा जिल्हा सोलापूर जिल्हा. ज्वारीचं कोठारा असणारा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. हुतात्म्यांचा जिल्हा असणारा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. अरे 9 मे 1930 साली भारत पारतंत्र्यात होता, पण भारत पारतंत्र्यात असताना 3 दिवस अगोदर स्वातंत्र्य मिळवून दिलं सोलापूर जिल्ह्यानं. सोलापूरच्या जिल्ह्यात चौकामध्ये 4 हुतात्म्यांच्या समाध्या आहेत, जे 3 दिवस अगोदर स्वातंत्र्य दिलं. 9 मे 1930 ते 11 मे 1930 3 दिवस सोलापूर जिल्हा अगोदर स्वतंत्र केला वीरांनी शूरांनी. त्यातलाच हा बार्शी तालुका. माझ्या जगाच्या मालकाचं ऋण फेडण्यासाठी भगवंतानं अंबरीश राजाचा दिलेला शाप स्वतःच्या अंगावरती घेतला. त्या अंबरीश राजाची नगरी म्हणजे सोलापूरची नगरी, बार्शीची. जगाचा मालक एकादशीचं पारणं सोडून बार्शीचं व्रत ज्या भूमीत येऊन करत ती बार्शी, BARSI, बार्शी जिथं सुटते ती बारश या तालुक्यातली बरं का. BARSH आहे, नाही बार्शी नाही तर बार्शी ही सोडली बरं का परमात्म्याने या भूमी म्हणे, म्हणून अंबरीशाची भूमी सोलापूरची भूमी. आणि अशा पवित्र भूमीमधला हा तुम्हा सर्व मायबापांच्या पदस्पर्शानं कष्टानं बरं का राजा हो. गरीबाची आई दुसऱ्याच्या बांधाला 300 रुपये हजेरीनं जाते आणि 3 दिवसाचं मानधन सप्ताह कमिटीकडे आणून देते. म्हणून कष्टाचा घामाचा असणारा हा नामयज्ञ सोहळा तुम्हा सर्वांच्या कृपेनं आज उत्तरार्धाकडे जात आहे. आणि म्हणून सगळ्यांची असणारी उपस्थिती आणि कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. विठ्ठल आजचा हा काल्याचा प्रसंग. काला म्हणलं की सगळ्याला आनंदाचा क्षण. आजी सोनियाचा देणू वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा देणू. हा सोन्याचा दिवस, माणिकाचा दिवस, पाचूचा दिवस, कौस्तुभाचा दिवस, आनंदाचा क्षण. तो कळस 7 दिवस नाही येता आलं थंडीनं तरी आज कुणी चुकवीत नाही. व्यावसायिकदारांच्या दृष्टीने, कमर्शियल विचार करणाऱ्याच्या दृष्टीनं पगाराचा दिवस, संतांच्या दृष्टीनं पारण्याचा दिवस, कीर्तनकाराच्या दृष्टीनं कळसाचा दिवस. 7 दिवस 7 कीर्तनकारांनी पाया रचला आणि तुम्ही मायबापांनी मला कळसासाठी बोलवलं. ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा, मुक्काम पोस्ट शेंद्री, बार्शी, जिल्हा सोलापूर. असणारे परमपूजनीय रामानंद सरस्वती स्वामी व परमपूजनीय स्वामी शिवचरणानंद सरस्वती महाराज यांच्या असणाऱ्या पुनीत पावन पदस्पर्शाची ही पावनभूमी. असणारे सर्व नामयज्ञ कीर्तनकार मंडळी, व्यासपीठ चालक आमचे लोंढे महाराज असतील, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक दत्तात्रय शंकर सुतार महाराज, गाथा भजन करणारे मृदंगाचार्य आदरणीय बळीरामजी शिंदे, ऋषिकेश महाराज गोंदिल, अप्पासाहेब महाराज भोसले, भरत बैराट, रोहित भुजबळ, ज्ञानदेव शिंदे, हार्मोनियम वादक आमचे देवीदासजी साहेबराव शिंदे, बाबा कांतीलाल देवडकर महाराज, चोपदार असणारे सर्व संयोजक, ग्रामस्थ, स्पीकर मंडप, साऊंड सिस्टीम वाले, 7ही दिवस अतिशय गोड अशा प्रेमाच्या पंक्ती देणारे, सर्व पत्रिकेचं सौजन्य घेणारे सर्व मंडळी असतील. या गावावरती नितांत प्रेम श्रद्धा करून तन मन धन सर्वस्व अर्पण करण्यासाठी जमलेले सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ असेल, ग्रामस्थ मंडळी असतील, पुरुष वर्ग असेल,
मातांचं तर काय वर्णन करावं. अरे फक्त मुख्यमंत्र्याच्याच बहिणी नाहीत हो या, तुमच्या आमच्या सुद्धा येतो वा. गोड उपस्थिती. चुकलिया पुत्राची वार्ता ऐके जी मन. सरगम थिएटर पशी लेकरू चुकलं, आईच्या हातातून सुटलं, 2 दिवस सापडलं नाही. सगळेजण आईला विचारायचे, माय चहा घे ग, पाणी घे ग. पण तिच्या अंतकरणात जसा लेकराबद्दलचा ध्यास आहे. पण 3ऱ्या दिवशी कोणीतरी अनोळखी माणसानं आणून लेकरू हातात दिल्यानंतर आईच्या अंतकरणाची जशी अवस्था होईल ना, कीर्तन तसं ऐकायचं. चुकली या पुत्राची वार्ता. गोड माता भगिनी, आपल्या बार्शी तालुक्याचं, सोलापूर जिल्ह्याचं वैभव असणार आदरणीय सन्माननीय नानासाहेबजी पाटील बारलोणीकर, सगळे तिथले त्यांचे सवंगडी मित्र परिवार हे सर्वांना घेऊन आले बरं का या धर्म कार्यासाठी, या नामयज्ञ सोहळ्यासाठी. आदरणीय स्वर्गीय नरेंद्र बाळासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ तुमच्या सोलापूर जिल्ह्यातला मला वाटतं सर्वात मोठा, अरे मैं उगाता हूं कपास तो सारी दुनिया कपडे पहनती है, पर मेरी ही लाश एक कफन के लिए तरसती है. माझ्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले पाटील साहेबांनी सर्वधर्मीय विवाह सोहळा, मग 101 असू, 150 असू, 151 असू, न पाहे याती कुळाचा विचार, कुळाचा नाही, जातीचा नाही, धर्माचा नाही, कोण्याही लेकरांच्या जोडप्यांच्या विवाहाचा मोफत विवाह सोहळा बारलोणी कुर्डुवाडी येथे ठेवलेला आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा राजा हो. अरे ज्यांचे कोणाचे 20 एप्रिल पर्यंत लग्न जमतील, मला तर वाटतं महाराष्ट्रामध्ये लग्नावर प्रचंड नाहक खर्च होतो. त्या विवाह सोहळ्यामध्ये आपल्या मुलामुलींचा, लाडक्या मुलामुलींचा विवाह करा. अगदी भांडी, कपडे, पोशाख आणि सर्व खर्च आदरणीय नानासाहेबजी पाटील करणार आहेत. भव्य असा सामुदायिक विवाह सोहळा आदरणीय नानासाहेब पाटील. नाव नोंदणी आपली आजच करून घ्या बरं का. ज्या कोणाला विवाह योग्य जोडीदार निवडले असतील, जमला असेल, त्या सर्वांनी मला वाटतं हे प्रेमाचं निमंत्रण जाता जाता या नामयज्ञ सोहळ्यातून देऊन जातो. सर्वच आदरणीय टाळकरी वृंद. आता कोणाकोणाचं नाव घेऊ, एक एकाहुनी बळी रे, एक एकाहून मोठा आहे. आता इथं आनंदाचा सोहळा, अगदी सगळे टाळकरी वृंद, विनेकरी बाबा, काय विनेकरी दिसावेत. अरे ते तेज आहे ओ, तेज माझ्या सत्यवादाचे तोप, हे सत्यवादाचं तप आहे हो. माझ्याकडं काय बघता, विनेकरी बाबांकडे बघा तुम्ही, ते तेज आहे. काय काय गावामध्ये विनेकरी दिंड घेतलंय का झू खांद्यावर घेतलंय तेच कळत नाही हो. 3दा एका गावातल्या विनेकऱ्यांनी तंबाखू खाल्ली आणि मी बोलायला गेलो, थोडं एक जण पळतच आला, कार्यकर्ता महाराज बोलू नका, काल्याची पंगतच विनेकऱ्याची. गप बसलो राव मी. विठ्ठल सगळ्यांचं वर्णन केलं, पण एका माणसाचं वर्णन करायचं राहिलं का. अरे त्या माणसांचं काय वर्णन करावं रे. कीर्तनकार जर विचार सोडून बोलायला लागला तर थांब मानण्याची ताकद त्याच्याकडेच असते. कीर्तनकारानं स्वतःची पात्रता सोडली आणि विषय भरकटवला तर सांगायचं काम त्यांच्याकडेच असतं. लिंबाळकर पाहुणे, 5 लाख समाज असू द्या आणि 2च किलोमीटरवर जेवलेला असू द्या दिंडीत, पण कुणी जर म्हणलं ना उकाडलेल्या शेंगा वाटे त्या चौकात सोलापूरच्या निघाले बुवा टाळ टाकून, ते दिंडी चालकाचं ऐकायचं नाही तर कीर्तनकाराचं ऐकायचं नाहीत. पण चोपदाराच्या हातातला का धर्मदंड एकदा उंच झाला, 5 लाख समाज थांबवण्याची ताकद फक्त चोपदाराची. हा काला प्रसंग, गोड असा प्रसंग आहे. कळसाचं कीर्तन आहे. 7 दिवस कीर्तनकारांनी खूप गोड गोड सांगितला. सन्नामपर, उपदेशपर, संतपर, द्वैत अद्वैत पर. रात्री मागणी केली असेल, देवा तुझ्याशिवाय दुसरं काही नको रे. आणि आज कळस आहे. सुंदर असं तुम्ही सोन्याचा डेरा बांधलाय. सोन्याच नाही वाटतं, अहो गाडग्याचं आहे हो, मातीचा आहे. अहो मातीतल्यालाच मातीची किंमत कळते, बाकी कोणाला कळते.
ही काळी आई धन धान्य देई जोडती मनासी नाती अमुची माती अमुची मानस मातीसाठी जगले जगद्गुरु तुकोबराय मातीसाठी जगले छत्रपती शिवराय मातीसाठी जगले धर्मवीर शंभूराजे आणि मातीसाठी 5000 वर्षापूर्वी द्वारकाधीश भगवान कृष्ण विठ्ठल म्हणून देवानं माती खाल्ली बर का इमान राखा मातीशी मातीशी कधी गद्दारी करायची नाही माती माता आणि मातृभूमी याची खऱ्या अर्थानं देवपूजा केली माझ्या कृष्ण भगवंतानं वसुदेव सुतं देवकं सचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु तो भगवंत कसा आहे हो सहजती सुंदरवदनमदेवयत्पादकजस्मरं वासरमणि निपतमसानारी नाश्यन्ति विज्ञानं या कुन्दं तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना असा भगवंत जो येतो देवाला आणावं लागतं संत येतात आणि तुम्ही आम्ही येतोच तुम्हा आम्हाला काय टाळता येत नाही आम्ही वैकुंठ राजे आलो याच कारणाने बोलिले जे साच भावे वरताया आम्ही वैकुंठ राजे आलो याच कारणाने बोलिले साच भावे साच भावे वरताया झाडू संताचे मार्ग आडराने पडले जग आडरानाने धावणाऱ्या जगाला तुकोबऱ्याने उपदेश केला ज्यानं उपदेश केला त्याच्या आयुष्याला काय मिळालं काय नाही मिळालं ज्यानं गाथा लिहिली त्याच्या घराचं काड निघलं नाही ज्यानं गाथा लिहिली त्याच्या घराचा कुंड निघाला नाही ज्यानं गाथा लिहिली त्याच्या घराला दार मिळालं नाही ना आम्ही फक्त गाथ्याचा एक अभंग सांगितला तर 10-10 लाखाची कंपाऊंड घराची बायकोला 15 लाखाचं डाग 4 जाग्यावर फ्लॅट 2 जाग्यावर जागा रे देवा किती द्यावं रे केले उपकार सांगू मी काय बापन करी आईसी माय अरे ज्याच्या नावानं आमच्या गळ्यात हार घातला तेव्हा हार तुको भरायला नाही मिळाला हो कपड्याचे चिंदे होईपर्यंत मम्माजी गोसायानं मारलं तर एका भाऊकीतल्यानं हातातली काठी धरली नाही त्याचं हे प्रेम आहे त्यांच्या गळ्यात कोणी हार घातला नाही पण आमच्या गळ्यात रोज हार आहे असं वाटतं हार घेऊन घरी जावावं नको परत पाहुण्या रावळ्याचं गाव आहे असा हार घालून मी घरी गेल्यावर मला गेलं घरात घेत्यान काय म्हणजे सोलापूरला गेलता काय तिकडूनच आला का काय असं म्हणजे म्हणू शकतो हारच काय हे तुमचं प्रेम आहे मायबाप कोणी कोणी तर पैशाचा हार घालतात तर तुम्ही घालावा असं म्हणत नाहीत पाया पडताना सुद्धा 500-500च्या नोटा पायावर मी म्हणलं इतका लेखा ठेवल्या म्हणली काय सांगाव कवा निमेराचं कोण म्हणीन बंद व्हायच्यात एका आजीनं रात्री 500ची नोट माझ्या पायावर ठेवली म्हणली मावशी अगं तुझ्यासारखा सासरवाज आज घरात कुणालाच नाही इतकं कशाला पैसे गाता रिचार्ज 350 झालंय म्हणले महाराज नातवासारखा माझ्या लयगवाड कीर्तन सांगितलं त्याला नोट बुडली होती कुठंच चला ना मग ती का मला तरी चलन का विठ्ठल तुका म्हणे काला कुठे भेद देखील रे काल्यात भेदभाव नाही रे काल्यात भेदभाव नाही तुम्ही आम्ही जातीच्या पंथाच्या धर्माच्या राडगाडग्यात एवढे गावलो ना अरे जातीपातीच्या नावानं आज एकमेकांचे रक्त काय सांडित अरे या सर्व धर्म जातींना माझ्या छत्रपतींनी एक केलं माझ्या तुकोबारांनी एक केलं माझ्या कृष्ण परमात्म्यानं एक केलं तोच हा काल आहे खेळ मांडीला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाई रे एकमेकाचं बंधुत्वाचं नातं
आणि म्हणून सर्व धर्म समभाव सोलापूर जिल्ह्यानं शिकवला. म्हणून 5 भाषा आहेत सोलापूर जिल्ह्यात. तेलुगू, आंध्रची बाउंड्री सोलापूर जिल्ह्याला, कर्नाटकची बाउंड्री, कन्नड आहे, इथं इंग्लिश आहे, इथं हिंदी आणि इथं मराठी, रागडी मराठी. जगाच्या पाठीवर सोलापुरी बर का. सोलापुरी मराठीला फार मोठं महत्व आहे. हे ताकद आहे, हा भाषेचा महिमा आहे. 56 भाषेचा केला स्वीकार. 56 भाषा बाजूला सारल्या आणि माझ्या माऊलींनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. तुकोबरायांनी मराठी भाषेमध्ये गाथा लिहिली. तुम्हाला कळावी म्हणून तो हा काला प्रसंग भगवंतानं केला. म्हणून काल्यामध्ये मथुरेतलं वर्णन जास्त वेळ करायचं नाही. काला कुठं 11 वर्ष 7 महिने ज्या गोकुळात देव राहिला ना, त्या गोकुळातला काला. अवतार 8वा, सगळ्यांनी आठवायचा. अवतार 8वा. कार्य 8 प्रकारामध्ये योगेश्वर कृष्ण, लाला कृष्ण, गोपाल कृष्ण, श्रीकृष्ण, बालकृष्ण, लाला कृष्ण. 8 प्रकारातलं कार्य. 8 वर्षाचीच मूर्ती आली. 8वाच अवतार. सगळ्यांनी त्याची आठवण काढायची. का? 8 हा आकडाच वेगळा आहे व सगळ्यापेक्षा. 9 हा आकडा संत हृदयाचा आणि 8 हा आकडा कृष्ण परमात्म्याचा. 9 कधी बदलत नाही, संत कधी बदलत नाही. देव बदलला हो. कोणी म्हणते नंदाचा, कोणी म्हणते वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा, आईसा जगी निरा. याच्या बापापासूनच तपास नाही. कोण आहे बाबा याचा बाप, अशी शंका येते कोणाला. संत 9 प्रकार. कारण 9ला किती न गुन्हागाड्या हो. 9 कधी बदलत नाही. 9 एक 9, 9 9 दुने 18, 8 आणि 1 9, 9 त्रिक 27, 7 आणि 2 9, 9 चौक 36, 6 आणि 3 9, 9 5 45, 4 आणि 5 9, 9 सक 54, 5 आणि 4 9, 9 7 63, 6 आणि 3 9, 9 8 72, 7 आणि 2 9, 9 9 81, 8 आणि 1 9. पहाड झाली तरी बदलत नाही. तो संत हृदयाचा 9. 8चा आकडा वेगळा आहे. वेगळा अजून दुसऱ्या अंगाने सांगायचा झाला तर प्रत्येक अंकाला गाठ आहे. माझ्या देवाच्या अंकाला गाठ नाही. देवाचा अंक आहे 8वा. 1ला वर गाठ, 2ला मध्ये गाठ, 3ला मध्ये गाठ, 4ला खाली गाठ, 5ला बाजूला गाठ, 6ला मध्ये गाठ, 7ला खाली गाठ, 8ला कुठं गाठ आहे हो. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी, आणि पायासी ज्यानं मिठी दिली सगळ्या गाठी त्या भगवंतानं सोडल्या. विठ्ठल असा भगवंत देवकीच्या पोटी येतो कृष्ण परमात्म्याच्या रूपानं. असा भगवंत मथुरेमध्ये देवकीच्या लग्नामध्ये विघ्न झालं. आकाशाची वाणी झाली आणि आकाशाच्या वाणीनं, आकाशवाणीनं सांगितलं, TV9नं सांगितलं, जी मराठीनं सांगितलं, सगळ्यांनी काय सांगितलं. कारण त्यांनी जरा जास्त सांगितलं म्हणून आता भेदभाव जरा जास्तच झाल्यात बरं का. त्यांनी काय सांगितलं, अरे काय वरातीत आवाज वाढेव डीजे म्हणू नाचितो, अरे हिच्याच पोटी येणार आहे तो तुला मारणार आहे. आणि मग हातामध्ये खडक घेतलं आणि बहिणीला मारायला गेला. त्यावेळेस वसुदेवानं हात धरला. अरे बहिणीला काय मारतो, कशाला बहिणीचं पाप डोक्यावरती घेतो रे, जेवढं काय होतील तेवढं तुला आणून देतो ना. अरे कुंभारीनं कुंभार असल्यावर मडकी किती घडतील, जेवढी पोरं होतील तेवढे तुझ्यापाशी आणून देतो. बंदिवासात राहिले, साही मारी ती दुराचारी. काल्याचा प्रसाद मिळायचं मन सगळ्याला आनंद, पण जीवनात कृष्णा इतकं दुःख कुठंच नाही. कृष्णा इतकं हृदयद्रावक चरित्र कोणाचं हे नाही. अरे भिंतीवरती एखाद्या आईनं भाताचा बनवलेला गोळा जोरात फेकला तर किती शितुडे उडतील हो. तसं स्वतःच्या डोळ्यात देखत आईनं स्वतःची 6 लेकरं मरताना पाहिली. तेव्हा देव येतो. अनेक पिढ्यांचं समर्पण आहे, तेव्हा देव आला बरं का. याच्या लागी केले नाना याग, याच्या लागी तेजिले भोग, याच्या लागी विषयांचा त्याग हो, जन्मो जन्मांतरी केली हे सोचना. असा विश्वाच्या मालकाला सुद्धा आवडलेली भूमी
पंढरपूर सुद्धा तालुका सोलापूर जिल्ह्यातच, जिथं जगाचा बाप एकटा नाही राहिला, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. भगवंत स्वतःची बायको घेऊन आला, बायकोला घेऊन इथं राहिला, नवरा बायकोला राहायला आनंद वाटावा असं ठिकाण बर का. पण असा परमात्मा 6 मारल्यानंतर येतो, त्यावेळेस तुकोबराय सांगतात 6 गेले, 7वं योग माहेनं नेलं आणि 8वा जन्माला आला. आणि देवकीनं पाहिलं, रडायला लागली. व देवकीची तेज जैसा दिशे सूर्य. ते म्हणले आता काय होईल, जरी कंसा शिकडेल माझ्या बाळाला मारेल. ऐका आता का वय राहिलं का, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी. आता मिठी सोडा आणि जगजेठीला लपवा. त्याला जर कळालं तर तो सोडणार नाही हो. माझ्या डोळ्यात देखत माझी 6 लेकरं गेले तर त्याला कळू देऊ नका. आणि म्हणून बायांचं तोंड राहत नाही, हे देवाला माहिती बर का. म्हणून देवानं स्वतःच्या वडिलाला हाक मारली, जवळ बोलावलं, म्हणला आईला कळून देऊ नका, मला कुठं न्या. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला, मजने ही गोकुळाला. नंदाच्या घराला मजने असा भगवंत गोकुळाला नेण्याची अपेक्षा करतो. काय करा, माया उपजली तेथे ठेवी मजानी दे. नंदाच्या घराला मजने ही गोकुळ. तिथं माया आहे आणि ती माया इथं मथुरेत आणा आणि मला गोकुळात न्या. जिथं देव जातो तिथली माया संपत्ती, आणि जिथं देव नसतो तिथं नुसती माया. ज्याचा वशिला त्याचंच कुत्र काशीला, ज्याच्या 4-4 बिल्डिंगा त्यालाच 35 किलो माल, आणि ज्याला तांबारल्याला पत्रा त्याला कुपानच नाही. ती माया बर का, ती माया आपल्यासाठी ती रडवते, ती माया. आणि जगाच्या उद्धारासाठी जात ते प्रेम आपल्यासाठी. चहा पित असताना एक जणाने बातमी ऐकली आणि धाडकन काळीच झालं त्याचं. म्हणला पाटील बातमी बघा की राव. म्हणला कशाची? अहो म्हणला नेवासा तालुक्यात पांढरीच्या पुलावर ऍक्सिडेंट झाला आणि 5 जण गेली त्याच्यात. जाऊ द्या मला मरत्यातच रोज म्हणले इतकी ऍक्सिडेंट होत्यात काय, आमच्या जिल्ह्यात होतंय काय, सगळीकडेच होतंय असं म्हणजे ते म्हणले. आणि तेवढ्यात नाही म्हणले राव, चहान बिस्किट राहून द्या, नाव तरी वाचा. आणि नाव वाचल्यावर ह्याच्या सासऱ्याचं नाव निघालं 3 नंबरला. आणि ट्रकवाल्याला लाज होती का नव्हती, आणि त्याला अक्कल. अरे पण पेल्याला होता सासरा, पण तरी माया धावली का नाही. जिथं धाव पडते ती माया, आपलं आपलं जे शिकवते ती माया जिथं आली तिथं ती आकांत करायला लावली. माझ्या विश्वाच्या मालकाला सुपामध्ये बापानं घेतलं, नदीमध्ये उतरला. आता ज्याच्यामध्ये उतरला ती यमुना माय, कृष्ण परमात्म्याची सासू बर का. तिला वाटलं जावाय आल्यात तर जावायाचं तोंड तरी बघाव. मग जावायाचं तोंड बघायला ती वरवर वरवर यायला लागली. म्हणला सासूबाईच्या नादात बापाचं खोबरं व्हायचं, आणि म्हणून पाय काढला सुपातनं खाली. दान आहे बर का, कृपा दान केली संती कल्पांती ही सरेना. चित्रकारानं टोपलं दावलं कृष्णाला, पण खऱ्या अर्थानं सुपातलं दान आहे. सुपात देव घेतला, सुपातनं पाय खाली काढला. त्याने लावेला अंगुष्ठ, अंगठा लावल्याबरोबर पूर वसरून गेला. असा कृष्ण परमात्मा त्या मथुरेला सोडून गोकुळामध्ये गेला. गोकुळामध्ये गेल्यानंतर आनंदी आनंदे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी भगवंत गेला. सगळीकडे प्रकाशमान दिवे लागले. दिवे
अशी लोक होती, दिव लागायचं, दिव काय पेटी मास्तर आहे अहो, दिवा लागायचा त्यांच्या स्वरानं. काय गायक गोड आहे तो. अहो या गायकांना मेघ मल्ला राग गायला तर थंडीत सुद्धा पाऊस पडन ही रागातली ताकद आहे. या गायकांनी पट्टदीप राग गायला तर दिव लागतील. अशा गोड गायक आहेत. यांनी जर वसंत राग गायला तर वसंताचं आगमन होईल, प्रत्येक झाडाला पालवी फुटल. इतकी ताकद ह्या गायकांमध्ये. परवा दिवशी एका आमच्या जोडीदाराने कलावती राग गायला आणि गावात 2-4 जणाला नीलावतीला न्यावं लागलं हॉस्पिटलला. असा भगवंत जन्माला येतो. ते कुटुंब आहे नंद. नंद कोणालाही म्हणत नाही. ज्याच्या घरी 9 लाख गाया तो नंद. ज्याच्या घरी रात्री 1:30ला चारा टाकायला सुरुवात केली जाते ते नंद बर का. कोणाच्या दावणीला गुरं नाहीत बांधली. ज्याला गोमातेबद्दल प्रेम आहे ते नंदाचं कुळ आहे. अशा कुळात देव येतो. खूप गोड. माझी यशोदा माय डोळं उघडते. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी. असा परमात्मा गोकुळामध्ये येतो का. मोटकी देहाकृती उमटे मग निज ज्ञानाची पहाट फुटे. सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. असा भगवंत आला. देवाचं चरित्र आहे बर का. देवाचं चरित्र हे पोटातनच चालू झालं. हे दशे चरित्र केले नारायण रंगता गोधने राखता है. आपल्या भागाचं वैभव योगी महाराज झालेले आहेत. जरा टाळ्यांच्या गजरात त्यांचं आम्हालाही त्यांची भेट झाली. मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. या महाराज. बाबांना पुढं विवाह सोहळ्यासाठी आशीर्वादाला जायचे. अरे बाबांनी आता रजा घेते. धन्यवाद बाबा. विठ्ठल विठ्ठल असा परमात्मा जन्म घेतो. पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो, तिसरा दिवस जातो. 4थ्या दिवशी गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. भगवंताच्या भेटीसाठी देव यायला लागले. त्रिशूळ डमरू घेऊन आला. गिरिजेचा कांत भगवान शंकर आले. भेट घेऊन गेले. 6व्या दिवशी पुतना आली. पुतना आली. पुतना सामान्य नव्हती. का महिलेलाच मान दिला व आधी. महिलेलाच मान दिला आधी का. अहो आई हे अंतकरण माझ्या कृष्ण परमात्म्याचे. बऱ्याच दिवसाची संगती होते ग रत्नमाला. कधी बळीराजाच्या दारात तू बहीण होती बळीची. तुझी इच्छा होती मला असंच लेकरू व्हावं आणि ते माझ्या स्थानाला येऊन प्यावं. माय तुझी इच्छा आज ह्या युगात मी पूर्ण करते. तिकडं कोण मारील कृष्णाला म्हणून घेतलेला पण पुतनेने घेतला आणि पुतना स्तनात विष भरून आली. नामा मने आली नंदाची नामा मने आली नंदाची नामा मने आली अप्सरा आपलं आली नामा मने. स्वरूप सुंदर अविनायक. स्वरूप सुंदर. सुंदर असं स्वरूप. नाकामध्ये नथ पाटल्या पैंजण सगळं त्या गवळणीतलं घातलं बरं का. अशी आली. स्तनात विष भरलं. दोघांची नजर झाली आणि देवानं डोळं झाकलं. का डोळं झाकलं. 24 कारण आहेत पण सगळी कारण मी सांगणार नाही. मलाच माहित नाही हो. इतकी कारण आहेत. आता त्याच्यामधलं एक कारण आईचं दूध पित असताना आजही लेकरू डोळं झाकतं का. विश्वास असतो. आईवर विश्वास आहे रे. माई तुझी ग पुण्याई माझ्या देहात साचली. आई ओली बाळांतीनं उभ्या फडात नाचली. अगं आयुष्यभर माय राबली ग. तुझं दूध पिताना डोळं झाकलं. दुसरं डोळं झाकलं विष पचवायचे म्हणून का. आठवण काढली. भगवान तुमच्या कॅबिनेटच्या खात्यात मी काही शिरणार नाही. तुमच्याकडं खातंय विष पचवायचं. लय औषध पचवणारे बी भारी असतात राव. हाय हमला आमच्या इकडे एक जण पेलं 3 आठवडं मराना.
17 लाख रुपये गेलं. एक जणाचा मकव रोग पडला होता, त्याचा रोग जायना. शेवटी त्यो म्हणला दोंडेबाला फिरवायचं का मकत न. एवढा हमला पचिवलाय त्यानं विठ्ठल. भगवंतानं दूध प्यायला सुरुवात केली, दूधही पेला, रक्तही पेला आणि मुंच मुंच म्हणायला लागली. त्यावेळेस कृष्ण म्हणतो, अगं मी एकटं कोणाकडला धरत नाही आणि धरलं तर सोडित नाही. आता तिला उद्धार तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र. देतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र. वैर्याही दिदले, वैर्याला सुद्धा कैवल्याचं पवित्र दान दिलं. असा परमात्मा मारायला लागला. काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडवली. असा देव पालथा उलता पडायला लागला. पालथं पडायला लागलं तरी सगळ्यांनी म्हणायचं घरातल्या, बघा ना नखत माझ्यावच गेल्यात. आजी म्हणायची हातपाय बघा लांब सडक माझ्यावच गेल्यात. नंद बाबा म्हणायचं केस किती कुरळेत, बाळ सत माझ्यावच गेलंय. आपल्या तर तसंच असतं, पाळण्यातल्याच सगळीच गुणगान करतात आणि एकदा का तीच पोरग वाईट निघलं म्हणतात मुडदा कोणाव गेलता कोणास ठाऊक. का अरे दोष कुणी घेत नाही रे, सगळे प्रशंसा स्वीकारतात. माझ्या कृष्णाकडे पाहून सगळे असंच म्हणायचे, माझे अचुडे बुचडे चकुडे ग माझे रुपडे. सगळ्यांना आनंद व्हायचा आणि असं बाळ रांगायला लागलं. रांगतानाचं चरित्र पुढं सरायला लागलं. पालथ पडतानाचं चरित्र संत तर सांगतात रांगताना सुद्धा देवानं डावाच पाय आधी पुढं केला. का ज्याला जग आवडत त्याला कुणी आवडल हो, पण ज्यानं जगाला टाकून दिलं ना त्याच्यासाठी देव धावतो. वंचिलेची पायापाशी नाही अशी वेगळे. कोणी सगळी ठाडाहाड्या करतात, सगळी टाकून बोलतेत, कुणी माईक पुढं देत नाही. अहो ही माईकच आहे हो, येरती माईक दुःखाची. ज्याच्या पुढं माईक आहे ना त्याला नाचायचा आनंद नाही बरं का मिळत. ही माईक आहे हो, ही नाचून देत नाही कुणाला. हे बोलाय गेलं तरी नीटनीटकं बोलून देत नाही. बऱ्याचशा पलट्या ह्याच माईकने केल्या तर विठ्ठल. असा परमात्मा रांगताना सुद्धा डावाच पाय पुढं. का डावा? अहो कृष्ण काळाय हो, कृष्ण काळाय. कधी कधी लाड लाड कृष्ण म्हणायचा, का ग यशोदा माय यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोदेनं सांगायचा रे, किती राधेला गर्व असू दे गोऱ्यापणाचा, शरीरावर डाग सुद्धा काळाच असतो रे, शरीरावर केस सुद्धा काळेच असते. तर अरे बघ राधा जरी गोरी असल तरी राजे ते डोळे काळेत का नाही. गजरा रे गजरा रे, डोळं गोर आहेत बरं का, ते रे कारे खारे नाही, डोळं काळच आहेत का नाही. म्हणून काळ पण देवानं स्वीकारलं. तसं काळ कोणाला आवडत नाही. बरंच गडी 42 झालं, जागा यायच्या बंद झाल्या. काय कायला लांब एजंट काटावं लागलं, लग्नच व्हायना. किती गडी काळा असू द्या म्हणतो मला नवरी गुरीच पाहिजे, गुरीच करण. पोरगी सुद्धा आपलं ती बहीण सुद्धा दादाला म्हणते गोरी गोरी पान फुलासारखी छान. तसली काय नको दादा मला एक वही गोरियान. सगळ्यांनी अपेक्षा गुरीची केल्यावर काळ कुणी घेईन रे. अरे बऱ्याचशा पोरी गोऱ्याच्या नादानं 1 BHK मध्ये 3 दिवसाची फ्रीज मधली भाजी खातेत. आणि बऱ्याचशा पोरींनी स्वीकारला शेतकरी तर 100 एकराच राजाच्या राणी झाल्या तर पोरी. म्हणून शेतकऱ्याचं लेकरू स्वीकारा. 50,000 महिन्यावाल्याचं काय खरं नाही. अहो रोज हजारो कंपन्या बंद पडतेत, रोज शेकडो कंपन्यांना बॅन लागतोय आणि अशी 80,000 कोटी लेकरं आहेत की त्यांना नोकऱ्या नाहीत. म्हणून राजा हो, काळजाचा गड आहे माझा शेतकरी. शेतकऱ्याची निवड करा तुम्ही, शेतकऱ्याची निवड करा. अशी आग्रह करायची, गोरीच पाहिजे गोरीच पाहिजे. मग अशा गोऱ्या बायकाच्या नादात आणि गोऱ्या नवऱ्याच्या नादात बऱ्याच जणांना बिगर लग्नाचं राहावं लागलंय. राजा हो, काळ चांगलं, कारण
काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी ज्याच चावते विठ्ठल. असा देव रांगत रांगत चालायला लागला आणि संघटन नावाचं कौशल्य देवाकडे. ज्याला संघटन कळालं त्याला राज्य करता आलं, ज्याला संघटन कळालं त्याला मात देता आली, ज्याला संघटन कळालं त्याला अधिकार गाजवता आला. आपले 10 जणांची 10 तोंड 10 बाय 10 आणि तिथंच खा, पण लय आपल्याला गर्व. पण संघटन कौशल्य असतं तो कधी गर्व धरत नाही. पोटात एवढं त्याच्या विष असताना तुमचा काटा तो बरोबर काढणार. पण संघटन कौशल्य महत्वाचं आहे. जे ज्याच्याकडे आज राज्य त्यांनीच करावं का कौशल्य होते ते संघटन द्वापार युगात कृष्ण परमात्म्यानं केलं. सगळी बोलावली, बोकड्या बेबड्या पेंद्या सुदाम्या धावत धावत या. अरे असं काय झालंय? अरे हातापायाच्या काड्यान पोट वाड्या, हातापायाच्या काड्या येतून पोटाला तुमच्या आणून एवढ्याल्या मोठमोठ्याल्या डेऱ्या कसं काय झाल्या? तर तेवढ्या डेऱ्या पाय किती लोक पडत येत व काय जिरवायला पडत येत आणि काय मिळवायला पडत येत. काय पोट जिरवायला पडत येत का नाही? माझ्या डेअरीकडं नका बघू, लय जाणार डेऱ्यात राव. असं काय करताय तुम्ही? हा, आणि तसल्या डेऱ्या त्या गोकुळातल्या लेकरांना मग म्हणले, कृष्णा अरे सगळं दूध जातं डेअरीला आणि आम्हाला मिळत नाही ना लका काय डेअरीला. सगळं डेअरीला जातं दूध. 4 फॅटला 27 रुपये बाजार आहे. अरे 35 रुपये लिटरच्या आत नाही र दूध द्यायला परवडत राजा हो. काय इतकं विष पसरवताय रे माझ्या शेतकऱ्यांसाठी. सगळं दूध डेअरीला जातंय, डेअरीला आमच्या मिळत नाही काय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं क्रांती केली माझ्या भगवान श्रीकृष्णानं. जे मिळत नाही हिसकून घ्यायचं आणि म्हणून संघटन केलं. अशी जी लेकरं होती ते सगळ्यांना बोलवलं. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगले. काय चांगली पोरं होती का हो? अहो डेहरीव भात सांडल्याला नाकातून सगळ्या माश्या गोंगावत्यात आणि तसल्या पोरांच्या डोक्यावरून हात फिरवायचे. आई बाई माझं मुंडानं मुंडानं जात बोयाच्या आळीनं खात चिलाप्या चोरून. काय चोरून खात? चांगलं मिळालं ना काय होय ना. आणि मग देव म्हणला, अरे तुम्हाला भुका लागल्यात का? आहेत का ही तो गोपाळ माझ्या माग हात तरी म्हणीत चला. तुम्हाला भुका लागल्या का? तुम्हाला जेवायचं का? तुम्हाला चांगलं खायचं का? जैसे साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे गोड देव मोल्ले. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. सगळेजण या. किती वेळा पाय घसरलेला असू द्या संसारात, इथं आल्यावर कोणी जाब विचार नाही काय तिचं खरं आमकी आमकीचं लय शहाणी पडली कोणी म्हणणार नाही रे. इथं सगळ्यांना अधिकार आहे. सकळाशी येते आहे सगळ्याला बोलवलं न पाहे अति कुळाच. सगळेजण बोलवले आणि सगळ्यांना म्हणले, तुम्हाला चांगलं खायचंय का रुचकर? चांगलं कोण खातं? पंढरपूरच्या वाटाला निघाल्या होता लाह्याचीच गठुडी आणि फरसाण. अरे त्याच्यापेक्षा 4 बदाम खावात रे. पण वज सांभाळायची लय आपल्याला वाईट सवय लागलेली. म्हणून देवानं सगळ्यांना विषयाच्या भोगाच्या पाठीमागण्यांना लागणाऱ्यांना संसारिक जीवाला पहिल्यांदा चिंतामुक्त केलं. कारण चिंता सगळ्याला ग्रासते. चिंता एकदाच जाळते आणि चिंता आयुष्यभर माणसाला जाळते. म्हणून या संसारामधली पहिली चिंता काढली. देवा तुझ्या संगतीत आलो अभंग. तुझी संगती तुझी संगती तुझी